Good afternoon, all. This is Power DC. Welcome to all of you in our education platform in current electricity part 9th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 9व्या भागात आज आपण पुन्हा एकत्रित आलो आहोत आणि आपल्याला शिकायचं आहे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. या आधी जेवढा चॅप्टर झाला आहे एकदा पटकन तुम्हाला रिकॉल करून देते. 3 साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला मी शिकवली का तर आपल्याला शिकायचा होता क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. त्यानंतर मी तुम्हाला शिकवला व्हिटस्टोन्स ब्रिज नेटवर्क. त्यानंतर ह्या व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्कची 2 ॲप्लिकेशन आपण पाहिली. एक होता व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज आणि दुसरा होता केल्व्हिन्स मेथड. या पॉईंटपर्यंत आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचं काम कंप्लीट केलं आहे आणि आज आपल्याला एक नवीन डिव्हाइस शिकायचं आहे. एक नवीन ॲपरेटस आपण पाहणार आहोत की ज्याला आपण म्हणतो आहे पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. मग आता एखादा ॲपरेटस मी वापरते आहे तर मला माहीत पाहिजे ना की ते कोणत्या तत्वावर काम करतं. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शिओमीटर मला माहीत पाहिजे. नाहीतर मी त्याचं ॲप्लिकेशन करू शकत नाही, मी त्याचा यूज करू शकत नाही. म्हणून मग पोटेन्शिओमीटर शिकायला सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहणार आहोत तर त्याचं प्रिन्सिपल पाहणार आहोत. ठीक आहे. करतोय काय हे डिव्हाइस तर पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली मोजून दाखवायचं काम करतो. द पोटेन्शिओमीटर इज अ डिव्हाइस बाय मीन्स ऑफ विच पोटेन्शियल डिफरन्सेस कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली. पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली प्रिसाइजली तुम्हाला मोजायचं असेल, त्याचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर आपण पोटेन्शिओमीटर वापरणार. अजून ह्या पोटेन्शिओमीटरचा वापर आपण कुठं कुठं करतो आहे. इट इज ऑल्सो यूज टू मेजर EMF ऑफ सेल, comparison of EMF of 2 cells and to find internal resistance of cell. Voltmeter is a device which is used only to measure potential difference in the circuit. Potentiometer consists of 2 meter, 4 meter and 10 meter long uniform conducting wire which is fixed on a wooden board. Wire is arranged on wooden board. कशासाठी वापरतोय हा आपण पोटेन्शिओमीटर तर ह्या पोटेन्शिओमीटरचा वापर करून मला एखाद्या सेलचं EMF मोजता येतं. जर सर्किटमध्ये 2 सेल मी ॲट ए टाईम कनेक्ट केलेल्या असतील तर त्या 2 सेलचं EMF मला कम्पेअर करता येतं यूजिंग पोटेन्शिओमीटर. आणि त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करावा असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं आहे त्यावेळेस तो इंटरनल रेझिस्टन्ससुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो आहे यूजिंग पोटेन्शिओमीटर. म्हणजे एवढं सगळं आपल्याला या पोटेन्शिओमीटरचं ॲप्लिकेशन करता येतं की जे आपल्याला शिकायचंसुद्धा आहे. या चॅप्टरमध्ये आपण शिकतो आहे सुद्धा. व्होल्टमीटर हे जे डिव्हाइस आहे ते सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचं काम करतं. पण पोटेन्शिओमीटर एखाद्या सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या सेलचा EMF आपल्याला काय करतो मोजून देतो की जो EMF मोजण्यासाठी मी व्होल्टमीटर सर्किटमध्ये नाही वापरू शकत. कळतं का तुम्हाला. पोटेन्शिओमीटर कसा दिसतो हे मी तुम्हाला आपल्या 4थ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. मी तो बोर्ड तुम्हाला दाखवलासुद्धा होता. त्याची जी विड्थ होती ती होती 1 मीटर. का तर 1 मीटरची वायरचा जो सेगमेंट आहे तो आपण त्या बोर्डवरती फिक्स केला होता. अशा किती वायर होत्या 1 मीटरच्या त्या बोर्डवरती तर 10 वायर्स होत्या. म्हणजे पोटेन्शिओमीटरमध्ये केलं काय जातं तर एक अखंड वायर अनब्रेकेबल अशी जी वायर असते की जी ब्रेक केलेली नाही ती त्या वुडन बोर्डवर स्ट्रेच करून फिक्स केली जाते. 1 मीटरचे तिचे सेगमेंट तयार केले जातात. मग हा पोटेन्शिओमीटर 2 मीटर वायरचा सुद्धा आपण बनवू शकतो, 4 मीटर वायरचा सुद्धा बनवू शकतो, 10 मीटर वायर वापरून सुद्धा बनवू शकतो. जो 4थ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता पोटेन्शिओमीटर तो 10 मीटर वायरपासून तयार झाला होता. त्या वायरची लेंथ होती 10 मीटर. ती अखंड वायर 1 मीटरच्या सेगमेंटने आपण त्या पोटेन्शिओमीटर बोर्डवरती फिक्स केली होती. तुम्ही पाहिलं होतं ना ते. मग आज आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड वर्किंग ऑफ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरची जी ॲप्लिकेशन आपल्याला शिकायची आहेत EMF ऑफ सेल फाइंड आउट करणं किंवा 2 सेलचं EMF कम्पेअर करणं किंवा त्याचं तिसरं ॲप्लिकेशन सेलचा इंटरनल रेझिस्टन्स कॅलिब्रेट करणं.
ही 3 ॲप्लिकेशन पाहण्याच्या आधी आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, आहात तयार मग? बघा मी बोर्डवरती लिहिलं आहे. अतिशय साध्या अशा प्रिन्सिपलवर, सिंपल अशा प्रिन्सिपलवर हा पोटेन्शिओमीटर वर्क करतो. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन दोज 2 पॉईंट्स. बघा, द पोटेन्शियल डिफरन्स आहे की जे आपण कॅपिटल व्ही या लेटरने रिप्रेझेंट करतो. बरं, हे पोटेन्शियल डिफरन्स कुठं डेव्हलप झालं आहे? बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर. वायरच्या कोणत्याही 2 पॉईंटच्या ॲक्रॉस तयार होणारं पोटेन्शियल डिफरन्स काय म्हणतो आहे आपण? तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल हे पोटेन्शियल डिफरन्स? तर लेंथ ऑफ वायर बिटवीन दोज 2 पॉईंट्स. बघा, एक वायर आहे, सपोज इथून इथंपर्यंत. इथं मी म्हणते ए आणि इथं मी म्हणते बी. या ए आणि बीच्या ॲक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही. तर हे पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कशाला? या 2 पॉईंटच्या मध्ये वायरची जेवढी लेंथ आहे त्या लेंथला. कळतं आहे तुम्हाला? किती साधंसं प्रिन्सिपल आहे. या 2 पॉईंटच्या ॲक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल या 2 पॉईंटच्या मध्ये असलेल्या लेंथला. सपोज इथं असेल 5 सेंटीमीटर, तर हे पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कशाला? तर 5 सेंटीमीटरला. म्हणजे तुम्ही लेंथ वाढवली की पोटेन्शियल डिफरन्स काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. लेंथ कमी केली की पोटेन्शियल डिफरन्स काय होईल? कमी होईल. हेच तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन सांगतं ना आपल्याला, की या व्हीमध्ये पोटेन्शियल डिफरन्समध्ये आणि या लेंथमध्ये एलमध्ये रिलेशन आहे. आणि ते रिलेशन काय आहे? तर ते दोन्ही फिजिकल पॅरामीटर एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढलं की लेंथ वाढणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स कमी झालं की लेंथसुद्धा काय झालेली असणार आहे? कमी झालेली असणार आहे. राहील लक्षात? प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर is directly proportional to the length of wire between those 2 points. मग आता मला कळलं की या तत्वावरती तो काम करतो व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. पण आपण हे व्हेरीफाय करून बघूयात की असं असतं का? नेमकं व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आहे असं आपण कसं म्हणू शकतो आहे? तर ते मी तुम्हाला समजावून सांगते. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर तर आपल्या लक्षात असेलच, पण हे ज्यावेळेस ऑब्टेन करायचं आहे मला त्याचा प्रूफ द्यावा लागेल व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आहे, तर तेही आपल्याला करता येतं. ठीक आहे, 2 मार्कांसाठी फक्त परीक्षेमध्ये प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटरचं स्टेटमेंट विचारलं जातं की जे आता मी बोर्डवरती लिहिलं होतं. आणि 3 मार्कांचा ज्यावेळेस प्रश्न येतो की स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, त्यावेळेस मात्र हे जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला काय करावं लागतं? ऑब्टेन करावं लागतं, म्हणजे मिळवावं लागतं. बघा, आपण करूयात. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून देते की असं असतं, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल असतो. बघा, वायर आहे, वायरचं एक एंड ए आणि दुसरं एंड काय आहे? तर बी आहे. ठीक आहे, या वायरची काहीतरी लेंथ असेल. आता लेंथ मी रिप्रेझेंट करते कॅपिटल एल या लेटरने. ए पासून बी पर्यंतची ही जी लेंथ असेल वायरची, एलने आपण रिप्रेझेंट करतोय, तेवढ्या लेंथला म्हणजे ह्या एल लेंथला काहीतरी रेजिस्टन्स असेल. तो रेजिस्टन्स आपण आरने रिप्रेझेंट करूयात, कॅपिटल आरने रिप्रेझेंट करूयात. ठीक आहे, आणि ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचं जर पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजत असू तर ते पोटेन्शियल डिफरन्स आपण व्ही ए बी या लेटरने रिप्रेझेंट करूया. हे काय रिप्रेझेंट करेल? तर पोटेन्शियल. व्ही स्टँड्स फॉर पोटेन्शियल आणि ए बी मी लिहिते आहे. फक्त ए लिहिलं असतं तर हे असतं पोटेन्शियल ॲट पॉईंट ए, बी लिहिलं असतं तर हे असं असतं पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. पण ज्यावेळेस व्ही ए बी असं लिहिलं जातं त्यावेळेस हे काय असतं माहिती आहे? पोटेन्शियल डिफरन्स असतं. कोणामधलं? बिटवीन पॉईंट ए अँड बी. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. आलं का लक्षात? मग बघा, ए आणि बी पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? तर व्ही ए बी इतकं आहे. ठेवायला एवढं लक्षात. बघा, आता एक
युनिफॉर्म, कुठंही ब्रेक झालेली नाही, अनब्रेक अशी वायर आहे की जिच्या ॲक्रॉस मी काय करते तर सेल कनेक्ट करते. ठीक आहे. इथं वन वे की कनेक्ट करते की जी स्विचसारखं काम करेल, की जिला आपण कॅपिटल केने रिप्रेझेंट करतो. इथं सेलचं काहीतरी EMF असेल की ज्याला मी ईने रिप्रेझेंट करते. ही सेल काय करेल तर करंट फ्लो करेल. सर्किटमधली करंटची डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. मग हा काय होतोय तर करंट फ्लो होतोय. बघा करंटच्या मॅग्निट्यूडला मी रिप्रेझेंट करते आयने, कॅपिटल आयने. म्हणजे ह्या सेलने करंट कसा फ्लो झाला बघा. मी तुम्हाला सारखं म्हणते की ह्या ज्या लाईन्स आपण ड्रॉ करत असतो सर्किटमध्ये, त्या लाईन्स नसतात. ॲक्च्युली ती काय आहे तर कंडक्टिंग वायर आहे. आणि ही युनिफॉर्म कंडक्टिंग वायर काय करते, करंट फ्लो करून घेऊन जाते. कशामधून तर वायरच्या ए एंडपासून वायरच्या बी एंडकडे. आणि मग तो करंट कुठे येतोय तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून. निघतोय कुठून तो तर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून. ठीक आहे. हा काय झाला तर करंटचा पाथ झाला. सेलने सेंड केलेला करंट किती मॅग्निट्यूडचा आहे तर आय इतक्या मॅग्निट्यूडचा आहे. बरोबर आहे. मग आय हा करंट इथून या वायरपासून इथं आला, एपाशी आला, एपासून कुठे गेला तो बीकडे गेला, बीपासून कुठे येतो आहे तर तो परत सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी येतो आहे. ठीक आहे. ए आणि बीमधलं पोटेन्शियल डिफरन्स आपण किती लिहितो आहे, VAB इतकं लिहितो आहे. मी इथं लिहिते. हे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, VAB इतका आहे. एपासून बीपर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स किती आहे, R आहे. आणि एपासून बीपर्यंत फ्लो होणारा करंट किती मॅग्निट्यूडचा आहे तर आय इतक्या मॅग्निट्यूडचा आहे. करंट चेंज होत नाही आहे. कॉन्स्टंट करंट फ्लो करून नेण्याचं काम सर्किटमध्ये कोण करते तर ही सेल करते की जिचं EMF E इतका आहे. आणि मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर, की वायरचे 2 पॉईंट्स काय असतील, एक असेल A आणि दुसरा असेल B. Between any 2 points of wire is directly proportional to length of wire between those 2 points. ठीक आहे. म्हणजे VAB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे. हे आपल्याला ऑब्टेन करायचं आहे, हे आपल्याला मिळवायचं आहे. बघा मी काय करते आता, आपण काय करूयात, या A आणि B वायरवरती मी एक पॉईंट कन्सिडर करते. पॉईंट आहे, वायर ब्रेक वगैरे करत नाही आपण, एक पॉईंट कन्सिडर करतो आहे. याला म्हणते मी पॉईंट C. इथं आहे A, इथं आहे B आणि इथं आहे C. आता तुम्ही मला सांगा, हा C पॉईंट इथं कन्सिडर करण्यामुळं काय झालं तर वायरची लेंथ कमी झाली. येत आहे का लक्षात. जर मी हाच C पॉईंट इकडं पुढं कन्सिडर केला असता, इथं पुढं कन्सिडर केला असतं तर वायरची लेंथ काय झाली असती, वाढली असती. मी वायरची लेंथ काय करते, कमी करते. मग मी लेंथ कमी केली. आता ही जी नवीन वायर तुम्हाला दिसते ना, ती काय दिसते, एका एंडला A आहे आणि दुसऱ्या एंडला काय आहे, C आहे. म्हणजे ह्या ACची जी लेंथ आहे ती ABच्या लेंथपेक्षा तुम्हाला कशी दिसते, कमी दिसते, लहान दिसते. वायरची लेंथ डिक्रीज झालेली तुमच्या लक्षात येते. मग A to C ही जी लेंथ आहे ती मी रिप्रेझेंट करते स्मॉल l या लेटरने. ठीक आहे. बघा मग आता मला माहिती आहे R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. लेंथ वाढली की रेझिस्टन्स वाढतो. AB वायरचा रेझिस्टन्स किती आहे, R आहे. मग आता ज्यावेळेस लेंथ कमी झाली, स्मॉल l झाली, A पासून C पर्यंतचाच मी विचार करते, त्यावेळेस रेझिस्टन्ससुद्धा काय झाला असेल, कमी झाला असेल. मग कमी झालेला जो रेझिस्टन्स आहे तो मी रिप्रेझेंट करते स्मॉल r या लेटर. ठीक आहे. A पासून B पर्यंतचा मोठा रेझिस्टन्स आहे, कॅपिटल Rने रिप्रेझेंट करूयात आपण. इथं लिहिते हवं तर A पासून B पर्यंतचा रेझिस्टन्स कॅपिटल R आहे आणि A पासून C पर्यंतचा रेझिस्टन्स काय आहे, स्मॉल r आहे. ठीक आहे. मग आता लेंथ कमी झाली, रेझिस्टन्स कमी झाला. मग रेझिस्टन्स कमी झाल्यामुळं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा काय झालं तर कमी झाला. मग A आणि Cच्या ॲक्रॉस जेवढं काही पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाला असेल तेवढं म्हणते मी. ते पोटेन्शियल डिफरन्स आपण रिप्रेझेंट करूयात VACने. A आणि Bच्या ॲक्रॉसचं VABने रिप्रेझेंट केलं होतं. मग A आणि Cच्या ॲक्रॉस आपण कशाने रिप्रेझेंट करूयात, VACने रिप्रेझेंट करूयात. म्हणजे हा VAC तुम्हाला सांगेल की तो VAC काय आहे,
पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट सी. येते लक्षात? मग बघा, ए पासून बी पर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स कॅपिटल आर. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी व्ही ए बी. लेंथ ऑफ वायर बिटवीन पॉईंट ए अँड बी रिप्रेझेंटेड बाय लेटर कॅपिटल एल. म्हणजे कॅपिटल एल, व्ही ए बी आणि आर आणि यांच्यामधून फ्लो होणारा करंट आय, हे चारही पॅरामीटर ए बीशी संदर्भात आहेत, ए बीशी रिलेटेड आहेत. त्यानंतर ज्यावेळेस मी सी पॉईंट वायरवर कन्सिडर करते त्यावेळेस या ए सीशी रिलेटेड असलेले पॅरामीटर म्हणजे स्मॉल एल आहे की जी ए सीची लेंथ आहे, स्मॉल आर आहे की जो ए पासून सीपर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स आहे, व्ही ए सी आहे की जे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी आहे. आता करंटबद्दल बोलूया. बघा, करंट सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघतोय, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आला तो ए पॉईंटपाशी आला. आता तो ए पॉईंटपासून सीकडे जात असताना आणि सीपासून बीकडे जात असताना किंवा डिरेक्टली ए पासून बीकडे जात असताना वायर तर चेंज नाही झाली, करंट कुठं स्प्लिट झालेला मला दिसत नाही, करंट कुठं डिवाईड झालेला मला दिसत नाही. याचा अर्थ जेवढा करंट सेलने सर्किटमध्ये सेंड केलेला आहे तेवढाच करंट कुठून कुठं जातोय, एकडून सीकडे जातोय आणि सीकडून बीकडे जातोय. म्हणजेच एकडून कुठं जातोय, बीकडे जातोय. म्हणजे तुम्ही वायरची ए बी लेंथ घ्या किंवा ए सी लेंथ घ्या, ह्या दोन्ही लेंथमधून फ्लो होणारा करंट मात्र कसा आहे, कॉन्स्टंट आहे, आय आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवाल. ठीक आहे. ह्या ए बीच्या अक्रॉस सेल आणि की आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलेली आहे. सर्किट आले तुमच्या लक्षात? बघा आता इक्वेशन लिहायला सुरुवात करते. या ए बीच्या अक्रॉस आपण सेल कनेक्ट केलेली आहे. मग ह्या सर्किटसाठी जर मी ओहम्स लॉ अप्लाय केला तर कसा बरं लिहील मी? ओहम्स लॉ तुम्हाला माहिती आहे, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओहम्स लॉ झाला ना, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. तो ओहम्स लॉ फक्त आपण आपल्या ह्या सर्किटला अप्लाय करूयात, पण आधी ए आणि बी पॉईंटला तो अप्लाय करूयात. म्हणजे हे व्ही म्हणजे काय असेल, पोटेन्शियल डिफरन्स कुणामधलं, बिटवीन पॉईंट ए बी किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी. हे ए बीच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे. ए कडून बीकडं फ्लो होणारा करंट काय होता तर आय. आपण आयनेच रिप्रेझेंट केला आहे म्हणजे त्याच्यात काही चेंज करण्याची गरज नाही आपल्याला. आणि ए पासून बीपर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स आपण किती आहे असं कन्सिडर करतोय तर कॅपिटल आर. मग तो कॅपिटल आर सुद्धा इथं आहे. बरोबर आहे. मग आता हेच इक्वेशन मी मॉडिफाय करते आयसाठी. आय इक्वल टू व्ही ए बी अपॉन आर. आलं का लक्षात? आपण काहीच वेगळं काम करत नाही. आय इज इक्वल टू व्ही ए बी अपॉन काय केलेलं आहे तर आर केलेलं आहे. पण मग आत्ता कसं होईल बघा की ए पासून बीपर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स मी आर लिहिते आहे, पण त्या वायरचा रेझिस्टन्स मला दिसत नाही आहे, व्हिजिबल नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस मी म्हटलं की ए बी वायरचा रेझिस्टन्स होता आर आणि ज्यावेळेस मी म्हटलं की आता ए सी वायरचा रेझिस्टन्स कमी झाला आणि तो आहे स्मॉल आर, तर फक्त ही वायर बघून मला सांगता येणार नाही आहे की आता रेझिस्टन्स कमी झाला आहे, की आधी तो 100 ओहम होता आणि आता तो 70 ओहम झाला आहे, असं नाही मी सांगू शकत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याला करावं काय लागेल सांगते तुम्हाला, तर हा आर मला रिप्लेस करावा लागेल. ठीक आहे. मग मी ह्या आरला कसं रिप्लेस करते बघा. मी एक पॅरामीटर इथं वापरते सिग्मा, की जो रिप्रेझेंट करेल रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. बघा पुन्हा एकदा सांगते, हा सिग्मा, हे सिग्मा जे लेटर आहे ते काय रिप्रेझेंट करेल, रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. आता असं समजा की ही ए पासून बी पर्यंतची वायर 100 सेंटीमीटरची आहे. ठीक आहे. 100 सेंटीमीटरची लेंथ आहे, 100 सेंटीमीटर. आणि जर मला कोणी सांगितलं की 1 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स 1 ओहम आहे, तर तुम्ही मला सांगा आता मला विचार करावा लागेल का फारसा, 100 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स किती, तर मी लगेच सांगेल 100 ओहम. बरोबर की नाही?
1 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स 1 ओहम, तर 100 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स किती? 100 ओहम. म्हणजे हा 1 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स 1 ओहम आहे हे देण्याचं काम आपल्याला कोण करतोय? तर हा सिग्मा नावाचा पॅरामीटर करतोय. राहील का लक्षात तुमच्या? सिग्मा म्हणजे काय आहे? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. अखंड वायरचा रेझिस्टन्स आपल्याला कळत नाही ह्या सिग्मामुळं. आपल्याला ह्या सिग्मामुळं काय कळणार आहे? तर युनिटी इतक्या वायरचा रेझिस्टन्स, 1 एकक इतक्या वायरचा रेझिस्टन्स, 1 सेंटीमीटर इतक्या वायरचा रेझिस्टन्स 1 ओहम आहे असं जर मला कळलं तर 200 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स किती असणार आहे? 200 ओहम असणार आहे. आणि ही 200 ओहम पर सेंटीमीटर जी काही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू ती देण्याचं काम कोण करणार आहे? तर हा सिग्मा करणार आहे. ठीक आहे. मग मी काय करते तर आरसाठी हे इक्वेशन मॉडिफाय करते. आर इक्वल टू मग काय झाला? सिग्मा इंटू एल. ठीक आहे. मग आपल्याला ह्या करंटच्या इक्वेशनमध्ये हा आर नको आहे. त्या आरला मी रिप्लेस करेल कशाने? तर सिग्मा इंटू एलने. मग मी लिहिते आय इक्वल टू VAB अपॉन आर म्हणजे काय आहे? तर सिग्मा इंटू एल. इथंपर्यंत आलं लक्षात? सिग्मा म्हणजे काय आहे? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. आपल्याला 1 सेंटीमीटर वायरचा रेझिस्टन्स किंवा 1 मिलीमीटर वायरचा रेझिस्टन्स, युनिटी इतक्या वायरचा रेझिस्टन्स जर लक्षात आला तर ती वायर कितीही लांब असली तरी त्या वायरचा रेझिस्टन्स मी काय करू शकणार आहे? फाइंड आउट करू शकणार आहे. ज्यावेळेस माझ्याकडं काय आहे? तर रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायरची व्हॅल्यू आहे, म्हणजे सिग्माची व्हॅल्यू आहे. म्हणजे किती ओहम पर मिलीमीटर किंवा किती ओहम पर सेंटीमीटर हे ज्यावेळेस मला कळतं आहे, म्हणजे सिग्माची व्हॅल्यू मला कळते, त्यावेळेस कितीही मोठ्या लेंथ असलेल्या वायरचा रेझिस्टन्स मी काय करू शकते? फाइंड आउट करू शकते. बरोबर ना? मग बघा आय इक्वल टू मला एक इक्वेशन मिळालं VAB अपॉन सिग्मा इंटू एल. आता हे इथंच थांबवायचं आणि सेम ओहम लॉ या AC वायरला अप्लाय करायचा. येते का लक्षात मी काय म्हणते ते? मी ओहम्स लॉ अप्लाय केला सर्किटसाठी, म्हणजे ह्या AB वायरच्या अक्रॉस डेव्हलप झालेल्या पोटेन्शियल डिफरन्ससाठी हे इक्वेशन आयसाठी मॉडिफाय केलं. आरला मी रिप्लेस केलं सिग्माच्या व्हॅल्यूने. सिग्मा इज इक्वल टू आर बाय एल, देअरफॉर आर इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. मग सिग्मा इंटू एल मी इथं सबस्टिट्यूट केलं आणि इथंच थांबले. आता मी दुसरं काम करेल. कशासाठी? तर या AC वायरसाठी. ठीक आहे. मग या AC वायरला मी काय करते तर आता ओहम्स लॉ अप्लाय करते. मग ओहम्स लॉ अप्लाय करून मी इक्वेशन कसं काय लिहिल बरं? चला बरं मदत करा मला लिहायला. VAC म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट A अँड C इज इक्वल टू I इंटू आर. बघा ए पासून C पर्यंत फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्नेट्यूड तर I सेम आहे की जो करंट A पासून B कडे जाणार आहे. पण रेझिस्टन्स मात्र आपण कशाने रिप्रेझेंट केला आहे? आरने रिप्रेझेंट केला आहे. कारण मला माहीत आहे रेझिस्टन्स लेंथ बरोबर वाढतो किंवा कमी होतो. आता लेंथ कमी झाली तर रेझिस्टन्स कमी झाला, आणि कमी झाला आहे रेझिस्टन्स तो रिप्रेझेंट करण्यासाठी मी काय करते तर स्मॉल आर हे लेटर वापरते. मग मी ते लिहिलं आय इंटू स्मॉल आर. ठीक आहे. मग आता पुन्हा या स्मॉल आर बरोबर मला डील करायची. तर रेझिस्टन्स कमी झाला स्मॉल आर, पण मला समजत नाही आता की तो किती ओहम आहे. वायर बघून थोडीच ना रेझिस्टन्स सांगता येणार आहे आपल्याला की A पासून C पर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स अमुक अमुक आहे असं नाही सांगता येत आपल्याला. मग पुन्हा इथं मी रेझिस्टन्स पर युनिट लेंथ हे इक्वेशन वापरेल, म्हणजे सिग्माचा वापर मी करील. मग सिग्मा इज इक्वल टू बघा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. आता इथं A पासून C पर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स R होता म्हणून हा रेझिस्टन्स असेल. L म्हणजे A पासून C पर्यंतच्या वायरची लेंथ होती L, म्हणून मी इथं काय लिहिला तर रेझिस्टन्स पर युनिट लेंथ स्मॉल r बाय स्मॉल l. मग आता हे इक्वेशन मी कुणासाठी करील बरं? तर ह्या स्मॉल r साठी करील. मग काय झालं? R इज इक्वल टू सिग्मा इंटू L. आलो का इथंपर्यंत आपण? हे आहे वायरचं A एंड. मग
R इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. पुढं आता काय करायचं आहे आपल्याला, इथं VAC साठीचं इक्वेशन लिहिलेलं आहे आणि इथं I साठीचं इक्वेशन लिहिलेलं आहे. आपल्या डायग्रॅमचं काम तर कंप्लीट झालं. डायग्रॅमवरून मी काय केलेलं आहे, दोन्ही बाजूला जी इक्वेशन्स, जे फॉर्म्युले मला लागत होते ते मी काय केलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत. डायग्रॅम आता रफ करून टाकते. बघा, आता हा फॉर्म्युला घेऊयात आपण. VAC इक्वल टू I इंटू R. VAC इक्वल टू, या इक्वेशनमधला जो I आहे ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करायची. I तर फाइंड आउट केला आपण. आयची व्हॅल्यू एवढी आहे. A पासून C पर्यंत फ्लो होणारा करंट आणि A पासून B पर्यंत फ्लो होणारा करंट मॅग्नेट्यूडने तर एकसारखा आहे. म्हणजे ही मॅग्नेट्यूड मी इथं सबस्टिट्यूट केली VACच्या फॉर्म्युल्यामध्ये तर चालते मला. मग बघा मी करते, VAB अपॉन सिग्मा इंटू कॅपिटल L. ही आयची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली आणि मल्टिप्लाइड बाय काय आहे तर स्मॉल आर. स्मॉल आरची व्हॅल्यू मला किती मिळाली, सिग्मा इंटू स्मॉल एल. मग बघा, सिग्मा सिग्मा कॅन्सल होतो आणि शिल्लक काय राहतं, VAC इक्वल टू VAB अपॉन एल मल्टिप्लाइड बाय स्मॉल एल. बघा, हा VAB अपॉन एल ब्रॅकेटमध्ये लिहिण्याचं कारण, ही जी क्वांटिटी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. बघा, AB वायरची लेंथ A पासून B पर्यंत मी एक्सपेरिमेंट करून पाहते काय, किंवा तुम्ही एक्सपेरिमेंट करून पाहताय काय, AB लेंथ काय असेल, कॉन्स्टंट असेल. आणि त्या ABच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा कसं असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे VAB कॉन्स्टंट, A पासून B पर्यंतची लेंथसुद्धा काय झाली, कॉन्स्टंट झाली. मग हा झाला कॉन्स्टंट. मी इथे लिहिते VAC इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय एल. मग आता कॉन्स्टंट आहे तर ह्याला काहीतरी नाव पण असलं पाहिजे. मग या कॉन्स्टंटला आपण म्हणतोय पोटेन्शियल ग्रॅडियंट. VAC इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टिप्लाइड बाय एल. कॉन्स्टंटला काय म्हणायचं, पोटेन्शियल ग्रॅडियंट. आणि पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे काय, VAB अपॉन एल. येतं आहे का लक्षात. मग बघा, हा पोटेन्शियल ग्रॅडियंट कॉन्स्टंट आहे आणि हे इक्वल टू साईन. कॉन्स्टंट आणि इक्वल टू साईन आपण काढून टाकलं तर तुम्हाला आता माहीत झालं आहे की कॉन्स्टंट आणि इक्वल टू साईन काढून टाकलं तर ह्या दोघांच्या जागेवरती काय येईल तर प्रोपोर्शनॅलिटी साईन येईल. बरोबर आहे ना. आणि मग आपल्याला हे इक्वेशन मिळेल, VAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हा एल. हा इथून आलेला एल, हा एल. VAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. बघा, आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर व्हेरीफाय करून बघितलं की ज्या वेळेस VAB पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉईंट AB आहे त्यावेळेस हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आलं असतं कॅपिटल एल. पण मी VAB पासून इक्वेशन लिहायला सुरुवात केली आणि मी कुठे येऊन पोहोचले तर VAC ज्यावेळेस वायरची लेंथ कमी झाली त्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल एल नाही आलं, त्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं, स्मॉल एल आलं. याचा अर्थ असा की लेंथ जर वाढली तर पोटेन्शियल डिफरन्स वाढतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन तेच सांगतं ना, लेंथ वाढली तर पोटेन्शियल डिफरन्स वाढेल, लेंथ कमी झाली तर पोटेन्शियल डिफरन्स कमी होईल. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे काय आहे तर कॉन्स्टंट आहे आणि पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजेच काय आहे तर VAB अपॉन एल आहे. जर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं गेलं की डिफाईन पोटेन्शियल ग्रॅडियंट तर त्यावेळेस आपल्याला पोटेन्शियल ग्रॅडियंटची डेफिनेशन लिहावी लागते. मग बघा, मी तुम्हाला डेफिनेशन सांगते पटकन पोटेन्शियल ग्रॅडियंटसाठीची. पोटेन्शियल ग्रॅडियंट मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिला, तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहिला तरीसुद्धा चालेल. काय होता बरं पोटेन्शियल ग्रॅडियंट, VAB अपॉन एल. हा होता पोटेन्शियल ग्रॅडियंट. कॉन्स्टंट आहे. मग ह्या कॉन्स्टंटला आपण डिफाईन करू शकतो हे असं. मग आता मी कसं डिफाईन करेल बघा, पोटेन्शियल ड्रॉप
मग तो ए बीच्या ॲक्रॉस असू देत नाहीतर ए सीच्या ॲक्रॉस असू देत. वायरच्या कोणत्याही 2 पॉईंटच्या ॲक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स की ज्याला आपण पोटेन्शियल ड्रॉप असं म्हणू शकतो, VAB. अजून वायर लहान असती AC तर मी असं लिहिलं असतं VAC. ठीक आहे. मग इथं जेवढं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं आहे ए सीच्या ॲक्रॉस त्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप ए बीच्या ॲक्रॉस डेव्हलप झालं म्हणून पोटेन्शियल ड्रॉप ॲक्रॉस AB असं असेल. पण मग आता जनरलायझेशन करायचं आहे त्या डेफिनेशनचं. कोणत्याही सिच्युएशनला ती डेफिनेशन आपल्याला अप्लाय करायची आहे. म्हणून मग पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू नुसता व्ही लिहिते अपॉन L. आणि ह्या व्हीला तुम्ही काय म्हणाल, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. ठीक आहे. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे काय असेल, पोटेन्शियल ग्रेडियंट असेल की जो कॉन्स्टंट आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकत असताना मिळालेला आहे, ऑब्टेन झालेला आहे. आता मी तुम्हाला एक होमवर्क देते. मी सुरुवात कशी केली होती माहिती आहे, VAB इज इक्वल टू I इंटू R. मग मला सगळ्यात शेवटी फॉर्म्युला काय मिळाला, VAC डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. आता तुम्ही काय करून बघायचं सांगते. तुम्ही सुरुवात अशी करायची, VAC इज इक्वल टू I इंटू स्मॉल r. आणि मग तुम्ही ज्यावेळेस अशी सुरुवात कराल ना, VAC इज इक्वल टू I इंटू स्मॉल r, त्यावेळेस तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळेल माहिती आहे, VAB डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल L. म्हणजे तुम्ही करून बघा. मी VABने सुरुवात केली, मग मला VAC डायरेक्टली प्रपोर्शनल टू L मिळाला, स्मॉल L मिळाला. तुम्ही VABने सुरुवात कराल तर तुम्हाला माझ्यासारखं मिळेल, आणि तुम्ही VACने सुरुवात कराल तर तुम्हाला मात्र हे मिळेल, VAB डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल L. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर असं सांगू शकतो की ज्या 2 पॉईंटच्या ॲक्रॉस, वायरच्या 2 पॉईंटच्या ॲक्रॉस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होईल ते डायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्या 2 पॉईंटमध्ये असलेल्या वायरच्या लेंथला. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन दोज 2 पॉईंट्स. सोपं होतं ना प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. तर हे एकदा एक्सप्रेशन जी मी आज तुम्हाला शिकवलं ते ॲटलिस्ट एकदा लिहून बघा. म्हणजे आपल्याला 2 मार्कांसाठीचा प्रश्न आला तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरसाठीचं स्टेटमेंट लिहावं लागेल. 3 मार्कांसाठीचा प्रश्न आला तर आपल्याला हे ऑब्टेन करावं लागेल, किंवा आपल्याला VAC डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल L ऑब्टेन करावं लागेल. आपण त्या प्रश्नांसाठी सुद्धा तयार राहायचं आणि आपला कॉन्सेप्टसुद्धा काय करायचा, क्लिअर करून घ्यायचा. जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठंतरी थोडंसं समजायला अवघड जातं आहे तर तुम्ही हाच व्हिडिओ पुन्हा बघायचा. ठीक आहे. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या पोटेन्शियोमीटरच्या ॲप्लिकेशनला स्टडी करण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर, बाय.